नमस्कार. माझे नाव निलोफर बाळू मुजावर. रयत शिक्षण संस्थेचे छत्रपती शाहू ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन रुकडी या अध्यापक विद्यालयात शिक्षण व्यक्तींचा विकास शिबिर अंतर्गत पुस्तक परीक्षण हा उपक्रम घेण्यात आला. यावेळी अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विलास पाटील सर, प्राचार्य डॉक्टर राम चट्टे सर, प्राध्यापिका सौ मीनल पाटील मॅडम, प्राध्यापिका सौ कांचन खराटे मॅडम हे उपस्थित होते. यामध्ये प्राचार्य डॉक्टर राम चट्टे सर यांनी मार्गदर्शन केले. रयत शिक्षण संस्थेचे छत्रपती शाहू ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन रुकडी या अध्यापक विद्यालयात व्यक्तिमत्व विकास शिबिर 1 अंतर्गत 15 जुलै 2025 रोजी डॉक्टर एन डी पाटील सर यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा उपक्रम साजरा करण्यात आला. यावेळी छात्राध्यापकांना विद्यालयाच्या ग्रंथालयातील पुस्तके वाचनासाठी देण्यात आली. या वाचन प्रेरणा दिनानिमित्त माझ्या वाचनामध्ये लेखक साथी यदुनाथ थत्ते यांचे साने गुरुजी पुस्तक हे हाती आले. लेखक यदुनाथ थत्ते यांनी साने गुरुजी या पुस्तकात युगधर्म साने गुरुजी यांच्याविषयी माहिती सांगितलेली आहे. यामध्ये त्यांनी साने गुरुजींच्या जन्मापासून ते त्यांच्या जीवनातील कठीण परिश्रमाची गाथा व्यक्त केली आहे. त्यांच्या जीवनातील खूप छान माहिती लेखक यदुनाथ थत्ते यांनी सांगितले आहे. पुस्तकाचे नाव साने गुरुजी आहे व लेखक यदुनाथ थत्ते आहेत. मुखपृष्ठावर साने गुरुजींचा फोटो, पुस्तकाचे नाव व लेखकाचे नाव आहे व मलपृष्ठावर वाचकांना बलसागर भारतासाठी आवाहन. यामध्ये जी पी पाटील व सुविधा थत्ते यांनी साने गुरुजींच्या विषयी थोडी माहिती सांगितलेली आहे व लेखक यदुनाथ थत्ते यांच्या दर्जेदार लेखनाची माहिती थोडक्यात सांगितली आहे व प्रकाशनाचे नाव सृजन प्रकाशन व पुस्तकाची किंमत ह्या मलपृष्ठावर आहे. पुस्तकातील विशेष माहिती सांगणे म्हणजे साने गुरुजी या पुस्तकामध्ये लेखक यदुनाथ थत्ते यांनी साने गुरुजींच्या विषयी 14 गोष्टी सांगितलेल्या आहेत. यामध्ये त्यांच्या बालपणापासून त्या जीवनातल्या अनेक गोष्टी त्यांनी यामध्ये सांगितलेल्या आहेत. आधुनिक महाराष्ट्रातील एक थोर व्यक्तिमत्व म्हणजे साने गुरुजी होते. लेखक म्हणून त्यांचे स्थान महत्त्वाचे होतेच, पण त्यातही स्वातंत्र्य चळवळीतील त्यांचा मुख्य सहभाग होता. दीनदलितांचा विषयी त्यांची चळवळ, सामाजिक सुधारणेसाठी त्यांच्या चळवळी असता या पुस्तकामध्ये लेखक साथी यदुनाथ थत्ते यांनी व्यक्त केले आहेत. खूप छान हे पुस्तक आहे. लेखक यदुनाथ थत्ते यांनी साने गुरुजींच्या विषयी खूप छान माहिती यात सांगितली आहे. साने गुरुजी तुरुंगवास भोगत असताना सकट त्यांनी किती क्रांतिकारी चळवळी केल्या यामध्ये खूप छान अशी माहिती सांगितली आहे. शिक्षणासाठी त्यांनी किती खडतर जीवन व्यतीत केले, किती प्रसंगातून त्यांनी वर येऊन हे शिक्षण घेतले, हे यात त्यांनी कितीतरी अडचणी त्यांच्या शिक्षणात आले होते, हे यात त्यांनी पुस्तकात साने गुरुजींचे स्पष्ट सांगितलेले आहे. यामध्ये प्रसिद्धीस असलेली प्रार्थना ही तुरुंगात बसून साने गुरुजींनी लिहिलेली आहे. ती प्रार्थना म्हणजे खरा तो एकच धर्म, आता उठ सारण, असे काहीतरी कविता यामध्ये भरपूर समूहगीत यामध्ये साने गुरुजी लिहिलेले. अशा प्रकारे खूप छान लेखक यदुनाथ थत्ते यांनी मराठी भाषेत अनेक पुस्तकाचे दर्जेदार लेखन केले आहे. त्यामधील एक म्हणजे हे साने गुरुजी हे पुस्तक आहे. खूप छान हे पुस्तक आहे. मला हे खूप पुस्तक आवडले.